स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असतो, तेव्हा जगातील कोणतीही अडचण तुम्हाला रोखू शकत नाही. तुमचा प्रवास जरी शांत असला, तरीही तो सतत सुरू असला पाहिजे. थांबलेली पावले कधीही ध्येयापर्यंत पोहोचत नाही. लोक काय म्हणतात याने तुमचं मूल्य ठरत नाही. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता याने तुमचे आयुष्य ठरते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो, आपल्या परिवारावरती राहो, सर्व समस्या दूर होत यासाठी अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 12 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. सकाळी उठल्यानंतर तुमचा मूड आणि विचार संपूर्ण दिवसाची दिशा ठरवतात. तुमचा दिवस आनंदात, उत्साहात आणि यशात जाण्यासाठी हे सकारात्मक विचार तुमचं आयुष्य बदलून टाकतील. सकाळी जेव्हा आपण झोपेतून उठतो, तेव्हा नवीन सकाळ, नवीन आशा आणि नवीन संधी. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक सुंदर दिवस असणार आहे. माझं आयुष्य, माझं आरोग्य आणि या सुंदर दिवसासाठी मी देवाचा, निसर्गाचा मनापासून आभारी आहे. आज मी भूतकाळाची चिंता करणार नाही आणि भविष्याची भीती बाळगणार नाही. मी आजचा प्रत्येक क्षण आनंदाने जगेन. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची ताकद माझ्याकडे आहे. आज मी प्रत्येकाशी प्रेमाने, आदराने आणि चेहऱ्यावर गोड हास्य ठेवून संवाद साधेन. माझं मन शांत आहे, माझे विचार सकारात्मक आहे आणि मी माझ्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यास तयार आहे. इतरांशी स्वतःची तुलना न करता आज मी कालपेक्षा अधिक उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करेन. आजच्या दिवसातील प्रत्येक अनुभव मला काहीतरी नवीन शिकवेल आणि अधिक मजबूत मला बनवेल. माझ्या आयुष्यात सकारात्मकता, यश आणि आनंद याचा सतत प्रवाह सुरू आहे. माझं हसू ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. आज मी जिथे जाईल तिथे आनंदाचे वातावरण निर्माण करेन. जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठतो, तेव्हा स्वतःशी हे सकारात्मक विचार बोला. या सकारात्मक विचार बोलल्याने आपलं आयुष्य असं सकारात्मक घडत जाते. कारण आपण जशी दिवसाची सुरुवात करतो, तशा प्रकारे आपलं आयुष्य घडत जाते. जर आपण सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघितला, रील्स बघितले, तर आपला पूर्ण दिवस तसाच जातो. कारण नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात. तर सकाळी उठल्या उठल्या परमेश्वराचे नामस्मरण करून चांगले विचार मनामध्ये आणायचे, म्हणजे पूर्ण दिवस आनंदी आणि सुखी होईल. जे आपलं स्वप्न आहे त्या स्वप्नाबद्दल विचार करायचे. पुढे आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हा विचार करायचा. उठल्या उठल्या लगेच फोन किंवा सोशल मीडिया पाहणे टाळा. कारण मनामध्ये नकारात्मक विचार येतात आणि पूर्ण दिवस आपला मग खराब जातो. 2 मिनिटं शांतपणे बसून दीर्घ श्वास घ्या आणि मनाशी सकारात्मक विचार करा. 1 ग्लास कोमट पाणी प्या आणि खिडकीतून बाहेर पडणारा निसर्गाचा प्रकाश अनुभवा. हे सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच सकारात्मक बनवतील. तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी, नकारात्मक विचार, आळस सर्व काही दूर करीन. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 11 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, नकारात्मक लोकांच्या संगतीपासून जितके दूर राहाल तितके तुमचे आयुष्य शांत आणि आनंदी होईल. झाडावरून गळणारे पानसुद्धा शिकवून जाते की ओझं बनलात तर स्वतःचे लोकही सोडून देतात. म्हणून नेहमी स्वावलंबी बना. आयुष्य म्हणजे भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता नाही.
तर वर्तमान काळात पूर्ण ताकदीने जगणे होय. आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा म्हणजे संकट काळात संयम ठेवणे आणि चांगल्या काळात नम्र राहणे. इतरांच्या पावलांवर चालण्यापेक्षा स्वतःची वाट स्वतः तयार करा. इतिहास वाचणारे नाही, इतिहास घडवणारे बना. बदला घ्यायचाच असेल तर तो वाईट वागून नाही, तर स्वतःला इतकं यशस्वी बनवून घ्या की तुमच्या समोरच्याला त्याचा पश्चाताप झाला पाहिजे. शांततेत केलेली मेहनत एक दिवस असा आवाज करेल की संपूर्ण जग तुमचं नाव लक्षात ठेवेल. आयुष्यात कधीही स्वतःला कमी समजू नका, कारण सूर्य आणि चंद्र दोन्हीही आपापल्या वेळेवरच चमकत असतात. आयुष्यात वेळ आणि नातेसंबंध या दोन गोष्टी अशा आहेत ज्या कधीही विकत घेता येत नाहीत, म्हणून दोघांचाही आदर करा. सुख हे बाजारात विकत मिळत नाही, ते तुमच्या विचारात आणि समाधानी वृत्तीत दडलेलं असतं. ज्या दिवशी तुम्ही अपयशाची भीती बाळगणे सोडाल, त्याच दिवशी तुमच्या खऱ्या यशाचा प्रवास सुरू होईल. जर तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर आनंदी बनवायचं असेल तर काल झालेल्या गोष्टींचा पश्चाताप करणं सोडून द्या आणि आजच्या क्षणाचा आनंद घ्यायला शिका. सुख म्हणजे सर्व काही असणं नव्हे, तर तुमच्याकडे जे काही आहे त्यात समाधानी असणे होय. नाती टिकवण्यासाठी प्रेमापेक्षाही जास्त गरज असते, ती म्हणजे एकमेकांचा आदर करणं, एकमेकांना समजून घेणं. स्वामींना सकाळी उठल्या उठल्या एकच प्रार्थना करा, स्वामी, जास्त काही मागणं नाही, फक्त माझ्या प्रयत्नांना यश द्या. स्वामी म्हणतात, काहीतरी चांगलं होण्याआधी खूप काही वाईट होईल. संयम ठेव, जे जे वाईट घडलंय त्यापेक्षा 10 पटीनं चांगलं होईल. उठल्या उठल्या दिवसांची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरकणार नाही, एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे. नशिबात लिहिलेलं एक दिवस नक्कीच मिळतं. कधी, कुठे आणि कसं हे फक्त स्वामींनाच माहीत असतं. जिथे प्रयत्नाची साथ असते तिथे नशिबाला झुकावेच लागते, आणि जिथे स्वामींचे नाव असते तिथे अशक्य असं काहीच नसतं. नशिबाने कितीही परीक्षा घेतल्या तरी उत्तर एकच, मी हरणार नाही. हा विश्वास मनामध्ये असला की अशक्य गोष्टीही शक्य होतात. विश्वास ठेवा, स्वामी प्रत्येक अडचणीत नवा मार्ग तुम्हाला दाखवतील. संकट कितीही येऊ देत, अडचणी कितीही वाढू देत, धैर्य, संयम आणि विश्वास कधीही सोडू नका, कारण शेवटपर्यंत लढणाऱ्यांच्या पायाशी एक दिवस यश, सन्मान आणि विजय नतमस्तक होतोच. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.